3000 रुपये यांनी आम्हाला दिले ते आले आहेत आणि ज्या कुणाला नाही पण आले ते येणार, हे देवाभाऊचं वचन आहे. त्यांचा मी आभार मानते याकरता. पण तर कसं आपल्या बाळांना मुलांना आपण शिक्षण एज्युकेशन करता कसं ते आपण तेवढी हेल्प होते आपल्याला. तर देवाभाऊंनी जे केलं आमच्याकरता ते असंच ते पुढे पण करत राहणार, म्हणून मी त्यांचे आभार मानते. आम्ही सगळ्या बहिणी भावाच्या पाठीशी आम्ही उभ्या राहू, असेच लढत राहू आणि देवेंद्र भाऊ यांना निवडून देऊ हेच माझी अपेक्षा आहे सगळ्या बहिणींना. जय हिंद, जय भारत. ते देवेंद्र भाऊ यांचे पण खूप आभार मानते की त्यांनी लाडकी बहीण ही योजना आणली, ज्यामुळे त्या निराधार महिला आहे त्यांना खूप आधार मिळतो आहे या पैशापासून. जसे ते देवेंद्र भाऊ आमच्या सगळ्या बहिणींच्या पाठीशी आहे, तर मी अशी त्यांना म्हणजे सगळ्या महिलांना सगळ्या बहिणींना विनंती करते की त्यांनी सुद्धा देवाभाऊ सोबत त्यांच्या पाठीशी संयमपणे उभे राहावं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.